नमस्कार, मी मीनल. इंडिया टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रायते गाव येथे शिवप्रतिष्ठानतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी. डोंबिवली मनसेतर्फे नगरसेवक निधीतून वाचनालयाची सोय. स्वागत यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. कल्याण पूर्व भागातील पाणी टंचाई विरोधात आंदोलन. मुलांना धाकापेक्षा प्रेमाने जवळ करा. ठक्कर यांचे शिक्षक पालक यांना मार्गदर्शन. आर्य गुरुकुल तर्फे विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन. कोकणातील गूढ कथांवर लिहिलेल्या वर्तुळ पुस्तकाचे प्रकाशन. जनता सहकारी बँकेतर्फे सामाजिक संस्थांना आर्थिक सहाय्य. लिटिल हार्ट नर्सरी शाळेचा वार्षिक उत्सव. आता पाहूयात बातम्या सविस्तररित्या. कल्याण तालुका जवळील रायते गाव येथे श्री प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची 183वी जयंती रायते गावचे सरपंच संतोष सुरोशी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. यावेळी संपूर्ण रायते गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रायते गावचे सरपंच संतोष सुरोशी, पोलीस पाटील स्वप्नील पेनकर, शाखा अध्यक्ष मनसे अनंत सुरोशी, रायते शाखा प्रमुख भास्कर रेंबे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांच्या हस्ते निबंध स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच वह्या आणि पुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी शिवप्रतिष्ठानचे केतन सुरोशी, मयूर भोईर, अविनाश सुरोशी, साईनाथ ठाकरे, सचिन सुरोशी यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सुरोशी यांनी केले. कल्याण पूर्व भागात निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईच्या विरोधात महापौर दालनासमोर मनसेच्या नगरसेवकांनी तीव्र आंदोलन केले. येत्या 15 दिवसात पाणी टंचाईवर प्रशासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर महापालिका सभागृहातच आपण आत्मदहन करू असा इशारा कल्याण पूर्व भागातील नगरसेवकांनी केला. या पूर्व भागात गेल्या काही महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सातत्याने प्रयत्न करून कोणताही परिणामकारक योजना केली गेली नाही. याचा निषेध म्हणून मनसेचे नगरसेवक अनंत गायकवाड, नरेंद्र गुप्ते, द प्रभाग विभागाचे सभापती भारती कुमरे, सुनीता घरात यांच्या समर्थकांनी ठिय्या आंदोलन करून महापालिका कार्यालय दणाणून सोडले. महापौर दालनात आयुक्त रामनाथ सोनवणे, मनसेचे गटनेते कार्यकारी अभियंता यांची बैठक सुरू होती. या प्रकरणी बैठकसाठी नगरसेवकांना बोलविण्यात आले होते, परंतु अधिकारी बाहेर गेले आहेत. जोपर्यंत चर्चा करीत नाही तोपर्यंत आपले आंदोलन चालूच राहील असे निदर्शकांनी सांगितले. अनंत गायकवाड यावेळी म्हणाले की कल्याण पूर्व भागात अनेक ठिकाणी पाण्याची गळती आहे. त्याबद्दल वारंवार सूचना देऊनही दुरुस्ती केली जात नाही. या प्रकरणी महापौर वैजयंती गुजर-घोलप, कार्यकारी अभियंता, इतर पदाधिकारी यांनाही सांगून कोणताही परिणाम दिसला नाही. त्यामुळे या आंदोलनाशिवाय दुसरा मार्ग दिसला नाही. महापालिका आयुक्त हे अखेर महापौर दालनाबाहेर आले. त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याशी बोलून MIDCने पाणी पुरवठा वाढवून द्यावा म्हणून प्रयत्न करू असे आश्वासनही दिले. यानंतर निदर्शकांनी आंदोलन मागे घेतले. कल्याणातील डॉक्टर कल्पेश घोसाळकर हे कोकणामध्ये जुन्या चाली, परंपरा आणि श्रद्धा यांचा आजही मोठा पगडा आहे. याच आधारावर डॉक्टर कल्पेश घोसाळकर यांनी वर्तुळ हा कथासंग्रह प्रकाशित केला. या कथासंग्रहाचे सार्वजनिक वाचनालयात जागतिक कीर्तीचे वस्त्रशिल्पकार म्हणजेच टॅपेल्ट्री प्रभाकर नाईक साटम यांच्या हस्ते झाले. यावेळी डोंबिवलीचे बालरोग तज्ञ डॉक्टर उल्हास कोलटकर, महापौर वैजयंती गुजर-घोलप आणि ज्येष्ठ साहित्यिका माधवी घारपुरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी माधवी घारपुरे यांनी आपले सारे जीवन हीच एक कथा आहे, आपल्या जीवनाचे मोल दाखवले. त्याला साहित्य म्हणतात. साहित्य प्रवासात आपल्याला अनेक जुन्या आठवणी, अनुभव उपयोगी पडतात. आपले जीवन हीच एक सुंदर कथा आहे. त्या कथेची कलात्मक मांडणी कशी केली जाते यावर त्या साहित्याचे मोल ठरवले जाते असे सांगितले. कथालेखनात प्रत्येक कथेमागे एक बीज असते. साधे, सरळ, वास्तव
आणि छोट्या शब्दात कथालेखन असावे असे रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितले. कथालेखन करताना लेखन शुद्ध असलेच पाहिजे. सुंदर अक्षर ही भक्ती असते आणि शुद्ध शब्द हे ज्ञान असते. उत्तम वाचक हा उत्तम लेखक असतो असे त्यांनी यावेळी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांना रोजची वर्तमानपत्रे सकाळच्या वेळी चटकन उपलब्ध व्हावी, त्याचप्रमाणे सकाळच्या वेळी फिरायला आलेल्या नागरिकांनाही ती उपलब्ध व्हावी म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवक प्राजक्त भालचंद्र पोद्दार यांनी आपल्या नगरसेवक निधीतून सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय सुरू केले. त्याचा लोकार्पण कैलासवासी ॲडव्होकेट नंदू जोशी प्रवेशद्वार यांचा उद्घाटन सोहळा काल मोठ्या थाटात पार पडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष आणि मुंबईचे नगरसेवक सुधीर जाधव यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला आमदार रमेश पाटील, रवींद्र चव्हाण, महापौर वैजंती गुजर-घोलप, जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. डोंबिवली शहर उपाध्यक्ष दीपक भोसले, उपाध्यक्ष जयदास खाडे आणि शाखा अध्यक्ष विवेक भंगणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कोरड्या दुष्काळाने सध्या महाराष्ट्र होरपून निघाला आहे. दुष्काळी भागातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मैलमैल जावे लागत आहे. घरातील जनावरे छावण्यात पाठवावे लागत आहेत किंवा विकावे लागत आहेत. अशी भयानक परिस्थिती केवळ निसर्ग निर्मित नाही तर राज्यकर्त्यांमध्ये अनेक बुद्धीचाच दुष्काळ निर्माण झाला आहे, अशी प्रखर टीका महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते माधवराव भंडारी यांनी केले. दि कल्याण जनता सहकारी बँकेतर्फे आयोजित धर्मदाय निधी वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. दरवर्षी बँकेला जो नफा होतो त्यातील 1% रक्कम आणि संचालकाला मिळणाऱ्या बैठकीची रक्कम धर्मदाय निधीत जमा केली जाते. ती रक्कम विज्ञान, सांस्कृतिक, आरोग्यिक अशा विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थांना या निधीतून सहाय्य केले जाते. सुमारे 150च्या वर अशा संस्थांना सहाय्य करण्यात आले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी बँकेतर्फे 5 लाख रुपयांचे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यासाठी देत असल्याचे बँकेचे अध्यक्ष मोहन आधारकर यांनी यावेळी जाहीर केले. मंचावर संचालक वादकाने विलास पेनकर, हेमल रवाने, नरेंद्र पवार यांच्यासह बँकेचे संचालक उपस्थित होते. बँकेतर्फे सामान्यतः वाचनालय, आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, वैद्यकीय आणि वैज्ञानिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था आणि महिला मंडळे यांना मुक्त हस्ते सहाय्य करण्यात आल्याचे यावेळी दिसून आले. कल्याण परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार होऊन इंग्रजी माध्यमातील शिक्षण त्यांना उपलब्ध व्हावे या दृष्टीने भरत मलिक सतत प्रयत्नशील आहेत. आर्य गुरुकुल संस्थेतर्फे त्यांच्या विविध भागात प्राथमिक, माध्यमिक, पूर्व प्राथमिक शाळाही सुरू आहे. शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच गावातील विद्यार्थ्यांनाही व्यवसाय मार्गदर्शन व्हावे म्हणून एज्युकेशन टुडे फाउंडेशन द्वारा संचालित आर्य गुरुकुल शाळेत 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात डॉक्टर फेबियन अल्मेडिया, सौ शैलेजा मुळे यांनी 10वी नंतर काय याबरोबरच अभ्यासात एकाग्रता कशी आणावी, तणाव विरहित वातावरणात कसे राहावे या संबंधात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थापक भरत मलिक, नीलम मलिक यांच्यासह कार्यक्रमाला पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त कल्याण संस्कृती मंच तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी केमिस्ट असोसिएशनच्या ठाणे जिल्हा शाखेतर्फे कल्याण येथील भजन कॉम्प्लेक्स येथे जोजवाला कॉम्प्लेक्स येथे भजन संस्थेचा शानदार कार्यक्रम झाला. या 10 भजन मंडळांनी सहभाग घेतला. यावर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी दिनांक 18-19 रोजी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले असून सिंडिकेट ते नमस्कार मंडळ आग्रा रोड येथे स्वागत यात्रेची सांगता होईल. या निमित्त ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनच्या वतीने अप्पा शिंदे हे स्वागत यात्रेचे स्वागताध्यक्ष आहे, तर विनय खडाव अध्यक्ष, पंढरीनाथ काकड आणि गणेश शिळके हे कोषाध्यक्ष आहे. या सर्वांचा नववर्ष स्वागत यात्रेत आणि इतर सर्व कार्यक्रमात महत्त्वाचा सहभाग आहे. कल्याण सांस्कृतिक मंच डॉक्टर सुरेश एकलारे कल्याण सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष आहेत.
प्राध्यापक वसंत काणे, प्राध्यापक उदय काणे हे कार्याध्यक्ष आहे. राजीव जोशी आणि श्रीराम देशपांडे हे चिटणीस आहे, तर भिकू बारसकर हे सरचिटणीस आहे. दिनांक 31 मार्च ते 11 एप्रिल पर्यंत स्वागत यात्रेच्या निमित्ताने शहराच्या विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याज्ञवल्क्य सभागृहात वेशभूषा स्पर्धा 10 एप्रिल रोजी कवी मंगेश पाडगावकर यांची प्रखर मुलाखत, नंतर काळा तलाव येथे दिनांक 10 एप्रिल रोजी दीपोत्सव आणि 11 एप्रिल रोजी स्वागत यात्रा या निमित्त सिंडिकेट चौकात महारांगोळीचेही आयोजन केले आहे. विनय खटाव आणि पंढरीनाथ काकड यांनी सांगितले की लिटिल हार्ट नर्सरी आणि ऍक्टिव्हिटी सेंटरचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात लहान मुला-मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्कृष्ट दर्शन घडविले. यावेळी 10 विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सर्वांगीण कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सोलो डान्स, ग्रुप डान्स यांचे विविध प्रकार सादर करण्यात आले. गेल्या 13 वर्षापासून या नर्सरी सेंटरचे काम सुरू आहे. या संस्थेत आज 350हून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. कार्यक्रमात विद्यार्थ्यांबरोबरच पालकही नृत्य कार्यक्रमात महत्त्वाचा सहभाग घेतला. यशस्वी विद्यार्थी आणि पालक यांना खास पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमासाठी आर्य गुरुकुलचे मनुभाई ठक्कर, नाकोडा विद्यालयाचे प्राध्यापक महेंद्र तकेरे, पंजाबी खत्री समाजाचे अध्यक्ष ओपी आनंद, सचिव नरेंद्र कपूर आणि समाजसेवक डॉक्टर वसंत नामजोशी, सुरेश शहा उपस्थित होते. यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र गुलाटी, प्राध्यापक कविता देवेंद्र गुलाटी आदींनी खूप मेहनत घेतली. इंडिया टीव्ही न्यूज. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.